नमस्कार. आपण आहोत आता रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये आणि सध्या आपण खूप छानसं पुस्तक घेतलंय आणि हे आपल्या बुक क्लब मधलं चौथं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड रिटन बाय जोसेफ मर्फी. तर जोसेफ मर्फी यांनी लिहिलेलं हे छानसं पुस्तक आहे. आपण वाचतो आहोत. यातले 13 चॅप्टर आपले कंप्लीट झालेले आहेत आणि आज आपण घेतोय 14वा चॅप्टर. आणि 14व्या चॅप्टरचं नाव आहे युअर सबकॉन्शियस माइंड अँड मॅरिटल प्रॉब्लेम. म्हणजे आपलं अवचेतन मन आणि वैवाहिक समस्या. मग आता या ज्या वैवाहिक समस्या आहेत, मग त्या वैवाहिक समस्या असं नाही की ते लग्न झाल्यानंतरच आहे. लग्न होत नाही ही पण एक समस्या असू शकते किंवा लग्नाच्या अगोदरचे पण प्रॉब्लेम असू शकतात आणि लग्नानंतरचे पण प्रॉब्लेम असू शकतात. त्या दोन्हींना डील कसं करायचं? तर या संदर्भातला छानसा हा दिलेला आहे. तुम्ही सुद्धा स्वतः वाटलं तर तुम्ही याच्यातली एक पीडीएफ घेऊन चॅप्टर नंबर 14 वाचू शकता. ओके. आणि याचा बराच फायदा मलाही झालेला आहे. ओके. फक्त मला लग्नानंतरच्या समस्यांवर फायदा झाला. त्याच्या आधीच माझं लग्न झालं होतं. त्यामुळे म्हणजे मी असं का सांगतोय, तर डॉक्टर जोसेफ मर्फी इतकं छान लिहिलंय, की तुम्हाला जसा पार्टनर हवाय, तसा तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. जसं तुम्हाला असं वाटत असेल मला लग्न मला करायचंय, ओके. तर त्यासाठी पण तुम्ही त्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकता आणि तुमचं लग्नही होऊ शकतं. त्याचबरोबर तुम्हाला जसा पार्टनर हवा तसाही तुम्हाला मिळू शकतो. ओके. तर या संदर्भातलं सगळं विवेचन त्यांनी केलंय. तर मी काही नोट्स काढलेल्या आहेत. पण त्याच्या आधी बेसिक मी डायरेक्ट इंग्लिशच्या पुस्तकातनंच सुरू करतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणतात, की मीनिंग ऑफ मॅरेज असा त्यांनी एक पहिला शब्द वापरलाय. त्याच्यामध्ये डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, टू बी जेन्युइन मॅरेज मस्ट बिगिनिंग ऑन अ साउंड स्पिरिच्युअल बेसिस. म्हणजे जे काही लग्न होतं ते एक स्पिरिच्युअल बेसिसवर तुमचं लग्न होत असतं. इट मस्ट बी ऑफ द हार्ट अँड द हार्ट इज द क्लासिक ऑफ लव्ह. ऑनेस्टी, सिन्सिअरिटी, काइंडनेस, इंटिग्रिटी आर ऑल ॲस्पेक्ट ऑफ लव्ह. म्हणजे आपण म्हणतो की फक्त प्रेम आहे. तर प्रेम म्हणजे नुसतं प्रेम नसतं. त्या प्रेमामध्ये ऑनेस्टी पण असते, सिन्सिअरिटी पण असते, काइंडनेस पण असतो. म्हणजे एकमेकांचा विचार पण आपण त्याच्यामध्ये करतो. त्याचबरोबर इंटिग्रिटी असते, की आपलं घर आहे, आपला हा संसार आहे. आपण सगळे एकत्र आहोत, असा विचार सुद्धा त्या ह्याच्यामध्ये असतो. नाहीतर बऱ्याच वेळेस तुम्ही आता जर बघतायत, की न्यूक्लिअर फॅमिलीकडे जे आपण सगळे वळत चाललेलो आहोत. तर बऱ्याच मुलांना किंवा मुलींना प्रायव्हसी बरीच हवी असते. म्हणजे त्यांना नाही आवडत, की आई-वडील बरोबर राहायला राहतील असं. किंवा त्यांना असं वाटतं, नाही माझी सेपरेट बेडरूम असावी किंवा तो भाग वेगळा आहे. पण माझं सगळं सेपरेट असावं. मला त्यांच्यामध्ये कुठेही त्यांचं इंटरफरन्स मला नकोय. माझं इंटरफरन्स त्यांच्यामध्ये नकोय. असं करून एक न्यूक्लिअर फॅमिलीकडेच आता जो कल चाललेला असतो. डॉक्टर जोसेफ मर्फी तिथे सांगतात, की तुमच्याकडे जेव्हा आपण प्रेम आहे असं म्हणतो फॅमिलीमध्ये किंवा नवरा-बायकोमध्ये त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा पण कन्सिडरेशन केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये की दोघांचे विचार समजून घेतले पाहिजेत. दोघांना काय हवंय? समजा एखाद्याला जॉइंट फॅमिली हवी आणि एकाला जॉइंट फॅमिली नकोय. ते दोघांची इंटिग्रिटी आपण पाळली पाहिजे. ईच पार्टनर शुड बी परफेक्टली हॉनेस्ट अँड सिन्सिअर विथ द अदर. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब सांगितली, की इट शुड बी हॉनेस्ट. जो पार्टनर आहे तो एकमेकांना हॉनेस्ट पाहिजे आणि सिन्सिअर पाहिजे. इफ वुमन सेज, "आय एम टायर्ड ऑफ वर्किंग, आय वॉन्ट टू गेट मॅरिड बिकॉज आय 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 वॉन्ट सिक्युरिटी." तर त्यांनी असं सांगितलं, की एखाद्याला समजा लग्न करायचंय आणि तो असं म्हणत असेल, की आता तो किंवा तिचं तिचं उदाहरण सांगितलं, की तिचं समजा त्यांनी असं उदाहरण दिलं, की नाही का ती असं म्हणते, की आता मी थकली बाबा, खूप करियर झालं, सगळं झालं आणि आता मला एक सिक्युरिटी हवी म्हणून लग्न करायचंय. तर असा सुद्धा विचार नकोय, की एक सर्टन गोष्टीसाठी मला हवंय. कारण त्यांनी असं सांगितलं, की जेव्हा तुम्ही तुमचा फक्त स्वतःचा विचार करून लग्न करतात, तर त्यानंतर लग्नानंतर बरेच प्रॉब्लेम्स येतात. कारण दोन्ही नवरा आणि बायको दोन्ही काहीतरी अपेक्षेने लग्न करत असतात. मग प्रत्येकाने एकमेकांच्या अपेक्षा समजून घेऊन तसं मॅनिफेस्ट केलं पाहिजे, की फक्त मी आता थकलोय, आता काही होत नाही म्हणून लग्न करतो. म्हणजे तिथेच आधीच विचार निगेटिव्ह करून आपण लग्न करत असू, तर त्या प्रकारच्याच सिम्प्टम्स आपल्याकडे येत असतात. वुमेन इज नॉट डिपेंडंट मग त्यांनी असं सांगितलं, की "अ वुमन इज नॉट डिपेंडंट ऑन हर हर हसबंड फॉर द हेल्थ, पीस, जॉय, इन्स्पिरेशन, गाईडन्स, लव्ह, वेल्थ, सिक्युरिटी, हॅपीनेस ऑर एनिथिंग इन द वर्ल्ड." खरं म्हटलं तर कुठलीच मुलगी नवऱ्यावर सगळ्याच गोष्टींसाठी अवलंबून राहत नाही किंवा असं नाही, की नवरा आहे म्हणूनच त्या गोष्टी पूर्ण होतायत. नसले तरी आजही जी स्त्री आहे ती इंडिपेंडंट आहे. ती सगळ्या गोष्टी करू शकते आणि करते. त्याच पद्धतीने मुलं सुद्धा सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी अचीव्ह करत असतात.
मग त्यांनी असं म्हटलंय की हर सिक्युरिटी पीस ऑफ माइंड कम फ्रॉम हर नॉलेज ऑफ द पॉवर विदिन हर अँड फ्रॉम द कॉन्स्टंट यूज ऑफ द लॉ ऑफ हर ओन माइंड इन अ कन्स्ट्रक्टिव्ह फॅशन. मग ह्या सगळ्या गोष्टी ती जरी डिपेंडंट असली तरी पण जेव्हा तिला लग्न करायचं असेल तर तिने एक पॉझिटिव्ह विचार करून लग्नासाठी तयार व्हायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचार करून किंवा मला माझा साथीदार का हवाय. ओके, मग मला लग्न करायचंय किंवा मला एकत्र राहायचंय, तर म्हणजे काय करायचंय याचा एक छान विचार करून मग तिने लग्न करायला हवं. नाहीतर बऱ्याच वेळेस असं होतं की मुलगी किंवा घरचे म्हणतात आता वय झालंय किंवा आता इट्स राईट टाइम टू मॅरी आणि मग आपण मग काहीतरी एक सर्टन अपेक्षाने लग्न करतो आणि मग त्यानंतरचा सगळा कलह बऱ्याच लग्नानंतर होतो. तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही आधी मॅनिफेस्ट करायला पाहिजे की तुम्हाला नेमकं कशा प्रकारचा साथीदार हवाय, कशासाठी तुम्हाला लग्न करायचंय याची डेफिनेशन तुमची अंडरलाईन झाली पाहिजे. आणि जो मी पुढचा अ, मुद्दा आत्ताच थोडा आधी बोललो की कशा प्रकारचा साथीदार हवाय हे तुम्ही अट्रॅक्ट करू शकता त्याविषयी मी आता बोलेल. त्याही आधी अ, जसं त्यांनी सांगितलंय ना की आपण आधी विचार करायला हवा, की मला लग्न कशासाठी करायचंय आणि जेव्हा तुम्ही तुमच्या साथीदाराशी पण बोलाल, तर ते हे दोघांमध्ये क्लॅरिटी असली पाहिजे, की आपल्याला लग्न कशासाठी करायचं. ओके. मग दोघांचे मुद्दे एकत्र झाले पाहिजे. त्याच्यामध्ये दोघांचा जसं डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, की ऑनेस्टी, सिन्सिअरिटी आहे. पण रिस्पेक्ट ऑफ ईच वन ऑर ईच इंडिव्हिज्युअल तो पण असला पाहिजे, की तिच्याही काही भावना असतील, तिच्याही काही पॉइंट्स असतील, की त्याच्यामध्ये आपण तिची डिग्निटी असेल किंवा तिच्या इच्छांचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. तसं आपल्या पण इच्छांचा रिस्पेक्ट तिने ठेवला पाहिजे. या पद्धतीचे तुमचं आधीच ते व्हिज्युअलाइज किंवा आधीच त्या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी सांगितला, की हाऊ टू अट्रॅक्ट द आयडियल हसबंड. जर एखाद्या मुलीला लग्न करायचं असेल, तर तिने कसं चांगला हसबंड अट्रॅक्ट करू शकते. तर पहिली गोष्ट असं जर आपण कोणाला ती बाहेर सांगितलं, तर ते विश्वास नाही ठेवत, की अरे असं कुठे होतं का? ते सगळं योगाच्या गोष्टी असतात. ओके. किंवा नाही आता मला नशिबात जो मुलगा भेटेल तो भेटेल. ओके. तर बऱ्याच वेळेस काही जण आपण निगेटिव्ह बोलत असतो. किंवा असा विचार करतो आपल्याला कसा भेटेल, मग तो दारुडा असेल का आणि हे असेल का ते आपण बऱ्याच गोष्टी हे करत असतो. तर डॉक्टर जोसेफ मर्फी असं म्हणतात, की तुम्ही निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा किंवा जे नकोय त्याविषयी विचार करण्यापेक्षा तुम्हाला जे हवंय ते तुम्ही वारंवार म्हणा, ते तुम्ही मॅनिफेस्ट करा. मग त्याने सिंपल लाईनमध्ये सांगितलंय, की जर तुम्हाला हवा तसा जर पती हवा असेल, तर त्यांनी सांगितलंय, की सिट डाउन ॲट नाईट इन युअर आर्म चेअर. रात्री शांत जेव्हा झोपण्यापूर्वी शांत तुमच्या आर्म चेअरवर शांत डोकं टेकून झोपा. क्लोज युअर आईज अँड लेट गो रिलॅक्स द बॉडी. डोळे बंद करा, खूप रिलॅक्स व्हा. बिकम व्हेरी क्वाईट, पॅसिव्ह अँड रिसेप्टिव्ह आणि तिथं पॅसिव्ह अँड रिसेप्टिव्ह मोडमध्ये शांत विचार करायला लागा. टॉक टू युअर सबकॉन्शियस माइंड अँड से इट आणि तुमच्या सबकॉन्शियस मनाशी बोला. काय बोला ते सांगताय. I am now attracting a man into my experience who is honest, sincere, loyal, faithful, peaceful, happy and prosperous. मला असा माणूस हवाय की जो ऑनेस्ट असेल, सिन्सिअर असेल, लॉयल असेल, फेथफुल असेल, पीसफुल असेल, हॅपी असेल आणि प्रॉस्परस असेल. दीज क्वालिटीज दॅट आय ॲडमायर आर सिंकिंग डाउन इंटू माय सबकॉन्शियस माइंड. आणि ह्या ज्या क्वालिटी मला हव्यात त्याच्याकडनं, ह्या सगळ्या माझ्या मनामध्ये साठतायत. आणि ह्या दिवसामध्ये कुठून कुठे अशा काही रेफरन्स लागतील, की तो मला सापडेल. ओके. तर हे तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं, हे अफर्म करायचं, हे मॅनिफेस्ट करायचंय आणि त्यानुसार तुम्हाला प्रत्यय यायला लागतात. त्याने एक उदाहरण त्याच्यामध्ये सांगितलं, की एक लेडी होती. तिचे ऑलरेडी 3 डिव्होर्स झालेले होते. म्हणजे 3 पती तिचे ऑलरेडी झाले होते आणि 4थ्या पतीच्या वेळेस ती कन्सर्न करायला लागली, बोलायला लागली डॉक्टर जोसेफ मर्फींना, की माझे 3 लग्न आत्तापर्यंत झाले आणि तिन्ही वेळेस मला जे काही मिस्टर भेटलेत, ते खूप डॉमिनेटिंग भेटलेत. की ते खूप डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतात आणि मला नाही आवडत एवढं कोणी डॉमिनेट केलेलं आणि त्यामुळे माझे 3दा डिव्होर्स झाले. मला हवा तसा पती का नाही मिळत आहे? मग तेव्हा डॉक्टर जोसेफ मर्फींनी सांगितलं, की तू अशा पद्धतीने मॅनिफेस्ट कर, की तुला समजून घेणारा पती हवाय, की ना की डॉमिनेट करणारा. तिसरी गोष्ट, तुला तो डॉमिनेट नाही करणारा हवा याचा अर्थ तुला डॉमिनेट व्हायचंय. म्हणून तो कलह तुझ्या मनामध्ये होतो, की त्याने तुझं ऐकायला पाहिजे, तो तुला ऐकायला सांगतोय. मग पहिली गोष्ट तुला सुद्धा थोडं इंट्रोव्हर्ट होण्याची गरज आहे. तुला यू यू अल्सो नीड टू पॉन्डर, की आपण पण त्याचाही रिस्पेक्ट करायला हवा. कारण तो सुद्धा त्याच्याही काही अपेक्षा असतील ना, की तू फक्त सांगते की नाही त्याने डॉमिनेट नाही व्हायला पाहिजे. मग तू होशील का? तर तेही नाही. मग तिला सांगितलं की तू सुद्धा शांत हो आणि तू सुद्धा विचार कर की यू आर अल्सो नॉट गोइंग टू डॉमिनेट. यू शुड हॅव अ रिस्पेक्ट फॉर हिज फिलिंग. ओके. मग त्यामुळे तू शांत हो आणि त्यानंतर तुला जसा हवाय
तसा पती हळूहळू तू मॅनिफेस्ट कर आणि ते भेटेल. आणि टू हर सरप्राईज पहिली गोष्ट 4 महिने काहीच झालं नाही. पण ती ही प्रार्थना करत होती. त्याला प्रेयर नाव दिलंय त्यांनी, की ही प्रार्थना करत होती, की असं होतंय, असं होतंय. पण 4 महिन्यात काही झालं नाही. तिला एकही नवीन स्थळ त्याच्यामध्ये आलं नाही. आता फॉरेनच्या गोष्टी आहे. त्यामुळे आहे रेफरन्स तर देतोय. नाहीतर मी इंडियन कल्चरमधले पण बरेच उदाहरणं देऊ शकेल. तर मग 4 महिन्यानंतर काय झालं, की सडनली तिचा एक जॉब चेंज झाला आणि तिची बदली एका दुसऱ्या ठिकाणी एका हॉस्पिटलमध्ये झाली आणि तिथे ती ॲडमिनिस्ट्रेटर होती. ज्या ठिकाणी तिचा इंटरव्ह्यू झाला त्या इंटरव्ह्यूला जो मेन पॅनलमधला व्यक्ती होता तो अब्सेंट होता. ओके आणि जशी ती जॉइन झाली, तर जॉइन झाल्यानंतर तो व्यक्ती तिला भेटला. मग त्यांच्यात इंटरॅक्शन झाल्या आणि नंतर एकदमच तिला कळलं, "अरे, मी जे मॅनिफेस्ट करते, तर तो हाच व्यक्ती आहे." आणि विथिन 1 मंथ त्या व्यक्तीनेच तिला प्रपोज केला, की सांगितलं, की असं-असं आहे. आपण लग्न करू शकतो का? आणि मग त्यानंतर ते सगळं जुळून आलं आणि त्यांचं लग्न झालं आणि आज ते हॅपी आहेत. तर अशी एक घटना त्यांनी त्याच्याबद्दल सांगितली की हे वर्क होतं. आता बऱ्याच वेळेस आपण आपल्या सगळ्या गोष्टी नातेवाईकांवर सोडून देतो, की होईल माझं लग्न किंवा नातेवाईक बघतील किंवा आलं जुळून तर बघू. तर असं न करता मला असं वाटतं, की आपण मॅनिफेस्ट करू शकतो. इव्हन रोंडा बर्न यांनी तर त्यांच्या मॅजिक बुकमध्ये असं सांगितलंय, की तुम्हाला समजा हे लग्नाच्या आधीचा प्रॉब्लेम सगळं सांगतं किंवा लग्नाच्या आधीचं बोलतंय. त्याने सांगितलं, की तुम्हाला समजा लग्न करायचंय, तर तुम्ही असं इमॅजिन करा, की तुमचं ऑलरेडी लग्न झालंय. ओके आणि तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर आहात. ओके आणि मग त्या गोष्टी तुम्ही अनुभवा, की ज्या पार्टनर बरोबर असताना तुम्ही सगळ्या कराल. मग त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण एका लेडीचं सांगितलं होतं. त्या लेडीने काय केलं होतं, तिला लग्न करायचं होतं आणि ते मॅनिफेस्ट पण करत होती. पण ती नेहमी येताना तिची गाडी जी असेल ना, ती पार्क करायची पार्किंगमध्ये आणि मग पार्क केल्यानंतर तिला कळलं, की अरे माझ्या माझ्या मला रिझल्ट तर भेटत नाहीये आणि मी रोज तर गाडी एका ठिकाणी पार्क करते. मग त्यांनी असं सांगितलं, की तुमच्या इमॅजिनेशन आणि ॲक्शनमध्ये फरक आहे. मग कसं, जर तिला नंतर कळलं, की अरे मला जर असं सांगितलंय, की मी लग्न झाल्यासारखं वागायचंय, तर मग मी लग्न झाल्यानंतर माझ्याकडे 2 गाड्या असतील. एक माझ्या नवऱ्याची गाडी असेल, एक माझी गाडी असेल. आता मी माझीच गाडी जर मध्ये पार्क करते, तो कुठे करेल? मग तिने काय केलं, लगेच एक तिची गाडी बाजूला थोडी सोय केली. तिची रोज गाडी ती बाजूला पार्क करायला लागली. आणि दुसऱ्या बाजूला ती तिच्या नवऱ्यासाठी एक जागा सोडायला लागली. त्याच पद्धतीने घरी आल्यानंतर सुद्धा बेडरूममध्ये ती आधी एकटीच फक्त तिचं तिचं बेड आवरायची. तिने 2 बेड तयार केले, की एक मिस्टरांसाठी, एक तिच्यासाठी. त्याचबरोबर किचनमध्ये पण तिने आधी तिच्याकडे 1 प्लेट होती, तिने 2 प्लेट्स आणून ठेवल्या, की नाही आता नवरा आल्यानंतर नवऱ्याला सुद्धा जेवायला प्लेट लागेल. मग या पद्धतीने ती सगळं इमॅजिनेशन करायला लागली, या पद्धतीने ॲक्शन करायला लागली. आणि विथिन सम 3 मंथ्स ओके, शी गेट मॅरिड आणि तिने ऑलरेडी सगळ्या व्यवस्था करून ठेवलेल्या होत्या. त्याच पद्धतीने मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, की समजा आता तुम्हाला Apple फोन घ्यायचा आहे. ओके. आणि तो तुम्ही मॅनिफेस्ट करताय. तर मग तुम्हाला गॅरंटी की तुम्हाला तो घ्यायचा आहे. तर तुम्ही आधीच त्याचं कव्हर घेऊन ठेवा. ओके. जस्ट कव्हर घेऊन ठेवा, की तुमच्याकडे कव्हर असलं पाहिजे. ओके. म्हणजे सबकॉन्शियस माइंडला कळतं, की आम्हाला हे घ्यायचं आहे आणि मी त्यानुसार हे करतोय. मग तशी तयारी पण तुम्ही करून ठेवू शकता. मग इथे त्यांनी तेच सांगितलंय, आपण सबकॉन्शियस माइंडला सांगतोय, की मला ह्या गोष्टी हव्यात आणि मग कुठे न कुठे त्या गोष्टी जुळून येतात. जसं इंडियन कल्चरमध्ये म्हटलं, तर मग कुठेतरी आपल्या ओळखीचे माणसं भेटतात किंवा आपले नातेवाईक भेटतात. ते सांगतात, "अरे, आमचा एक हा मुलगा आहे किंवा ही मुलगी आहे." आणि मग लगेच ते जुळून येतं आणि मग काहींचे एका महिन्यात पण लग्न होतात. म्हणजे असं सुद्धा झालेलं आहे. जसं आता माझाच आता एक मित्र आहे. त्याचं वय 35 होतं. लग्न होत नव्हतं आणि मध्येच आता त्याला एक इंटरव्ह्यूचा कॉल आला मुंबईमध्ये आणि तो एका पोलिस डिपार्टमेंटमध्ये लागला. आणि लिटरली आमच्या जेव्हा चॅटिंग झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की मी आता होप सोडून दिल्यात लग्नाच्या, की माझं लग्न होईल असं मला काही वाटत नाही. त्यामुळे आता बस मी माझ्या पद्धतीने राहणार आहे, काही नाही. मग मी त्यांना नेमकं तेव्हा द सिक्रेट पुस्तक चालू होतं. मी सांगितलं तसं नाही, तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा आणि असं समजा, की तुमचं लग्न झालेलं आहे. ओके आणि तुम्ही एवढं सगळं करता कारण ते देवाचंही बरंच करायचे, सगळं करायचे. तुम्ही एवढं सगळं करताय, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला काहीतरी क्लू भेटेल आणि त्याच्यामुळे तुमचं लग्न होईल. ओके. आता यात माझं काही क्रेडिट नाही. आमचं चॅटिंग चालू आहे. त्याच्या पद्धतीने त्याचे प्रयत्न चालूच होते. मग तेवढ्यात त्याला त्याचा एक मित्र भेटला आणि तो मित्र म्हटला, की नाही का माझ्याकडे आमच्या गावात अशी-अशी एक मुलगी आहे. ती पण त्याच पोलिस लाईनमध्येच आहे आणि बघ तुमचं जुळतंय का? आणि त्याचं बोलणं एक 2-3 महिन्यापूर्वी झालं आणि आता 22 फेब्रुवारीला त्यांचं लग्न झालं. ओके. म्हणजे असे सुद्धा केसेस असतात, की आपण होप सोडून दिलेले असतात, पण त्या सगळ्या जुळून सगळ्या गोष्टी येतात. द थिंग इज दॅट की तुम्ही मॅनिफेस्ट करा, विश्वास ठेवा आणि तुम्हाला ज्या पद्धतीचा पार्टनर हवाय, ते पण तुम्ही लिहून काढा, मी असं म्हणेल. ओके. आमच्या वेळेस मला एवढं ज्ञान नव्हतं, त्यामुळे मी काही तसं काही प्रयोग नाही केले. पण मला हे आता पटतंय, की ते तुम्ही लिहून ठेवू शकता, की नेमकं मला काय हवंय. नाहीतर बऱ्याच वेळेस आपण फक्त सौंदर्य बघतो आणि मग लग्नानंतर सगळे प्रॉब्लेम सुरू होऊन जातात.
ओके, मग तो स्वभावाचा प्रॉब्लेम असतो, ऍडजस्टमेंटचा प्रॉब्लेम असतो, प्रायोरिटीचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ऑलरेडी यू नीड टू राईट इट अँड मॅनिफेस्ट इन दॅट वे. सेम त्यांनी सांगितलंय हाऊ टू अट्रॅक्ट द आयडियल वाईफ. मग आयडियल वाईफ जर तुम्हाला अट्रॅक्ट करायची असेल तेव्हा पण हीच प्रोसिजर आहे की शांत बसा, सबकॉन्शियस माइंडला सांगा आणि हे रोज रात्री तुम्ही करा. ओके, रोज रात्री तुम्ही विचार करा तुम्हाला कशा पद्धतीची बायको हवी. ओके, त्यानुसार तुम्ही अट्रॅक्ट करताय असं व्हिज्युअलाइज करा की ती तुम्हाला भेटली आणि तुम्ही छान संसार करतायत, फिरायला जातायत. असा तुम्ही यू नीड टू इमॅजिन दॅट. आय नाव अट्रॅक्ट द राईट वुमेन हु इज कम्प्लिटली अकॉर्ड विथ मी, म्हणजे अकॉर्डिंग टू मी किंवा माझ्या जुळून येणारी मुलगी मला भेटली. सॉरी. This is spiritual union because it is a divine love functioning through the personality of someone with whom I blend perfectly. I know I can give to this woman a love, light, peace, and joy. I feel and believe I can make this woman life full and completely complete and wonderful. मी तिचं आयुष्य खूप उजळू शकतो, तिला खूप सुखात ठेवू शकतो आणि आम्ही खूप छान संसार करतोय असं तुम्ही म्हणायचंय. त्याच्यानंतर येस, ह्या दोन गोष्टी मला याच्यामध्ये तुम्हाला फक्त सांगायचं होतं, की हे लग्न आधीच आहे, की तुम्ही कशा पद्धतीने अट्रॅक्ट करू शकता, पहिली गोष्ट. आणि कशा पद्धतीने अट्रॅक्ट केलं, म्हणजे म्हणजे मुलाने कसं अट्रॅक्ट करावं आणि मुलींनी हजबंडसाठी कसं अट्रॅक्ट करावं, ह्या दोन गोष्टी होत्या. त्याच्यानंतर मुख्य सिद्धांत त्यांना असं, लग्नानंतरचा आता सांगतोय, मुख्य सिद्धांत त्यांना असं सांगायचा आहे, लग्नातील बहुतेक समस्या बाहेरच्या कारणांमुळे नसतात, तर आपल्या अवचेतन मनातील विचारांमुळेच निर्माण होतात. म्हणजे लग्नानंतरचं चाललंय आता आपलं. लग्नानंतर ज्या काही समस्या निर्माण होतात, तर ह्या इट्स अ ब्रेन गेम किंवा हा माइंड गेम होऊन जातो. तो कसा? तर त्यांनी सांगितलं, की आपण बऱ्याच वेळेस आहे ना, सारखं-सारखं म्हणत असतो, की माझा जोडीदार मला समजूनच घेत नाही. आणि ही सारखी कुरकूर चालू असते, की हा याला समजूनच घेत नाही, समजूनच घेत नाही. आणि असं 4-4 वेळा बोलल्यामुळे काय होतं, की आपलं सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट करून टाकतं, की नाही हा हा आपल्याकडे जुळूनच घेऊ शकत नाही आणि याला आपण काय बोलतोय कळतच नाही. ओके. त्याच्यानंतर तो चुकीचाच आहे. आपण असं सारखं क्रिटिसाइज करतो, तो चुकीचाच आहे. त्याला नाही तर तो जे करेल ते चुकीचंच करेल. दुसरं, माझं लग्न सुखी नाही. म्हणजे असं वाटतं अरे मी आय आय चूज द रॉंग पर्सन आणि माझं लग्न चुकीचंच झालेलं आहे आणि मी खरंच सुखी होऊ शकत नाही. आता एवढ्या गोष्टी बोलल्यामुळे बरं का, आणि ह्या नुसतं आपण बोलत नाही हां, आपण स्वतःपुरती बोलत असतो ठीक होतं. पण एवढ्या गोष्टी बोलल्यामुळे आणि ते लोकांना सांगितल्यामुळे, मग ते माहेरचे असतील, आपले मित्र-मैत्रिणी असतील, किंवा घरातले आई-वडील असतील, यांना पण आपण सारखं-सारखं ते सांगतो आणि मग त्या गोष्टी मनामध्ये बिंबवल्या जातात आणि तो पुढचा व्यक्ती तसा नसला तरी तो तसा वागायला लागतो किंवा तसे प्रसंग घडतात आणि तो नेमका तसा तो सिद्ध होऊन जातो. मग इथे डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, की "यू शुड टॉक अबाउट व्हॉट द थिंग्स यू वॉन्ट इन युअर लाईफ." अशा गोष्टींविषयी बोलू नका ज्या तुम्हाला नकोय. आपण उलटं करतो. आपल्या ज्या पार्टनरकडनं ज्या गोष्टी हव्यात, त्या गोष्टी नाही बोलत. ज्या गोष्टी त्याच्याकडे नाहीत, त्या गोष्टी वारंवार बोलतो आणि त्यामुळे तो तसाच होऊन जातो. ही गोष्ट खूप महत्वाची आहे हां, म्हणजे डोंट टेक इट लाईटली. आधी मी त्या पद्धतीने वागायचो, की मला फक्त प्रॉब्लेम विषयी मी बोलायचो आणि प्रॉब्लेम विषयी जास्त एम्फसिस करायचो, की हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. मला खूप बऱ्याच गोष्टी ऑर्गनाइज लागायच्या. मग नंतर कळलं, की अरे तसं नाहीये. आपल्याला जी गोष्ट हवी त्याविषयी आपण जास्त विचार करायला पाहिजे. ती गोष्ट आपण जास्त अट्रॅक्ट करायला पाहिजे. ओके. आणि मग हे कळल्यानंतर खूप शांतता माझ्या लाईफमध्ये पसरली, की अरे हां, मला जे हवंय त्या गोष्टीविषयी बोलतोय. मग ज्या गोष्टी नकोय त्या आपण इझिली इग्नोर करू शकतो. नाहीतर बऱ्याच वेळेस भांडणाचं कारण तेच असतं, की त्या व्यक्तीला, पुढच्या व्यक्तीला आणि आपल्या व्यक्तींना हे दोघांचं जे आपण एक तर क्रिटिसाइजच करतोय ना. पुढची व्यक्ती समजा एखादी गोष्ट फॉलो करते आणि आपण त्याला सांगतो, की ही करू नको किंवा ही मला आवडत नाही. मग हे क्रिटिसिझमच म्हणून पुढे पकडलं जातं. आणि मग वादविवाद सुरू होतात. ओके. तर मग यू नीड टू थिंक अबाउट द पॉझिटिव्ह थिंग्स ज्या तुम्हाला हव्यात, ज्याच्यात तुम्हाला बदल हवेत, त्या गोष्टींविषयी तुम्ही जास्त विचार करा. अवचेतन मन त्याच परिस्थिती निर्माण करत राहते. म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स कराल तुमच्या मनाला. त्याच गोष्टी परत-परत त्या क्रिएट होत राहतात. एन्व्हायर्नमेंटमध्ये क्रिएट होत राहतात. तशा स्थिती क्रिएट होत राहतात. आपले अवचेतन मन आपण वारंवार जे विचार आणि भावना ठेवतो ते सत्य मानते. अवचेतन मन वाद घालत नाही. ते आपण जे मानतो ते स्वीकारते. म्हणजे आपलं मन वाद घालतच नाही. तू म्हटला ना, की हा पुढचा व्यक्ती भांडकुदळ आहे, तर मग तो म्हणतो, "हां, भांडकुदळच आहे." आणि मग त्यानुसार आपल्या सगळ्या गोष्टी तशाच दिसायला लागतात किंवा तसेच सिच्युएशन क्रिएट होतात. त्याच्यानंतर ते लग्नाचं उदाहरण तुम्हाला सांगितलंच. त्याच्यानंतर पुढचं सांगितलंय, वैवाहिक समस्यांची मुख्य 3 कारणं त्यांनी सांगितले.
की पहिली गोष्ट ते सांगतात की सतत टीका करणे. आपण आपल्या पार्टनरवर सतत टीका करत असतो. आता ही पण गोष्ट मी अनुभवातनं बऱ्याच वेळेस शिकलोय, की नेव्हर क्रिटिसाइज एनीवन. इव्हन द हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल वाचल्यानंतर त्याचं पहिलंच चॅप्टर आहे. नेव्हर क्रिटिसाइज, कंडेम, ओके, अँड ब्लेम एनीवन. ओके. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याला ब्लेम करता किंवा एखाद्याला क्रिटिसाइज करता, एखाद्याला कंडेम करता, तर तुम्हाला काय वाटतं? तो काही योगी आहे का? योगी म्हणजे जे काही तपस्वी आहे का? की तो म्हणेल, "हां यार, तू मला बरं झालं, मला क्रिटिसाइज केलं. आय एक्सेप्ट इट अँड आय विल रिफॉर्म मायसेल्फ." असं नाही होणार ना. तुम्ही समजा एखाद्याला क्रिटिसाइज केलं, तो म्हणेल, "मला क्रिटिसाइज करतो, ही विल क्रिटिसाइज यू." ओके. म्हणजे ही विल स्टार्ट टू क्रिटिसाइज यू, फर्स्ट थिंग. दुसरं, जर तो खूपच व्यक्ती मोठा असेल किंवा तुमच्या घरामध्ये अशी जरा फळी अशी मोठी असेल आणि जर बायको बोलू शकत नसेल उलटं किंवा नवरा बायकोला उलटं बोलू शकत नसेल, तर मग इथे डिफेन्स मेकॅनिझम येतं. डिफेन्स कसं, की आपण पुढच्याला क्रिटिसाइज केलं, तर तो म्हणेल, "नाही, ॲक्चुअली मला हे करायचंच नव्हतं, पण अशी-अशी परिस्थिती आली, मग मी असं केलं किंवा मला हे होतं, त्यामुळे ह्या गोष्टी माझ्याकडनं झाल्या." मग तो डिफेन्स करेल, पण ही विल नॉट एक्सेप्ट. ओके. मग एकतर डिफेन्स होईल किंवा मग क्रिटिसाइज होईल, नाहीतर तिसरी गोष्ट म्हणजे भांडण होईल. त्यामुळे क्रिटिसाइज करणं टाळा. आपण बऱ्याच वेळेस क्रिटिसाइज करतो आणि त्याच्यामुळे घरामध्ये हे भांडणं होतात. दुसरी कुरकूर, त्याला म्हटलंय वाईफ नॅगिंग किंवा कुरकूर करणं. अ, म्हणजे हा सगळ्यांचा स्वभाव असू शकतो. पण इथं डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, की वाईफ नॅगिंग म्हणजे बायकोचा काय जर असा स्वभाव असेल, की ती सारखी कुरकूर करत असेल, म्हणजे प्रत्येक वेळेस क्रिटिसाइज करणं, की प्रत्येक वेळेस असं म्हणणं, की हे काहीतरी कमीच आहे. म्हणजे तुम्ही कितीही गोष्टी त्यांना ऑर्गनाइज करून दिल्या तरी ते क्रिटिसाइज करत जर असतील, ओके, सगळ्यांच्या जर नावच ठेवत असतील, सगळ्या गोष्टींवर कंपेअर करत असतील किंवा सगळ्या गोष्टींमध्ये इन्सिक्युअर असतील, ओके, तर अशा गोष्टींमध्ये सुद्धा वैवाहिक समस्या येऊ शकतात. ओके. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, की "चित्ती असू द्यावे समाधान." जे आपल्याला आत्ता मिळालंय त्याच्याविषयी समाधान मानायचं. बाकी तुमच्या महत्वाकांक्षा आपण एकत्र पूर्ण करू, असा विश्वास ठेवून आपण पुढे जायला पाहिजे. ना की तू ते सगळं काम तुझंच आहे किंवा तू असं केलं, तुझ्यामुळे असं झालं. असं सारखं-सारखं जेव्हा आपण म्हणतो, याचा अर्थ वी आर नॉट टेकिंग अ रिस्पॉन्सिबिलिटी. आता आपण लग्न केलं याचा अर्थ दोघांच्या रिस्पॉन्सिबिलिटी त्यात इक्वली आल्यात ना. ओके. याचा अर्थ एकानेच लग्न केलं आणि त्याचीच रिस्पॉन्सिबिलिटी असं नाही. मग दोघांची जर रिस्पॉन्सिबिलिटी असतील, तर मग आपण म्हणजे मीच्या जागी जर आपण असा शब्द वापरला, तर खूप इझिली त्या गोष्टी पुढे जातात. ना की तुम्ही करायला पाहिजे, तुझ्यामुळे असं झालं. असं जर ह्या गोष्टी त्याच्यात व्हायला लागल्या, वी कॉल्ड ॲज अ नॅगिंग, तर वैवाहिक समस्या याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर स्वार्थीपणा. स्वार्थीपणा असा, की माझं काम झालं पाहिजे, की किंवा मला कम्फर्ट भेटलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि हा जर स्वार्थीपणा असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा वैवाहिक समस्या जाणवू शकतात. मग स्वार्थीपणा बऱ्याच गोष्टींचा असतो, की मी माझ्या नातेवाईकांशी बोलेल, तुझ्या नातेवाईकांशी नाही बोलणार. इथपासून तर माझं काम समजा जे काही असेल, समजा माझं जेवण झालं, बाकी तुझं तुझं बघ, मी बघतो किंवा मी बाहेरच जेवतो, तू तुझं बघून घे, की अशा बऱ्याच गोष्टी अशा संसारामध्ये छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की त्याच्यामुळे मग ह्या वैवाहिक समस्या वाढायला लागतात. तर एक उदाहरण अजून सांगतोय. सगळ्यांना झेपतंय ना, म्हणजे असं जास्त जड जात नाही ना? सांगा बरं का. कारण बरेच जण इथं अनमॅरिडच आहेत. म्हणून मी थोडं दबकत-दबकत सगळ्या गोष्टी सांगतोय. पण तसं काही असेल तर मला सांगा. हं, ठीक. जर पत्नी सतत म्हणत असेल, "तुम्ही काहीच नीट करत नाही." तर नवऱ्याच्या मनात भावना तयार होते. माझा आदर केला म्हणजे मग नवरा म्हणतो, "अरे, ही सारखंच नावं ठेवते आणि माझा काही रिस्पेक्ट केला जात नाहीये." तर इथे माझा आदर केला जात नाही. मग हळू प्रेम कमी होते आणि तणाव वाढतो. ओके. यात पण 2 प्रकार आहेत. नवऱ्यांनी पण तेवढं ट्रेन असावं, की काही गोष्टी इग्नोर करता आल्या पाहिजे. नाहीतर आपण सगळ्याच गोष्टी पर्सनली घेत असू. यू यू कान्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. तर बोलणारे सगळेच असतात, क्रिटिसाइज करणारे असतात. आपण किती क्रिटिसिझम जाणून घ्यायचं हे महत्वाचं आहे. पण इथं डॉक्टर जोसेफ मर्फी खरंच सांगतात, की इव्हन आपण झाडांवर जरी प्रयोग केले, म्हणजे हे झालेलं आहे. 2 झाडं जर समजा आपण घेतले आणि एका झाडावर तुम्ही गायत्री मंत्र म्हटले आणि दुसऱ्या झाडावर सारखं तुम्ही निगेटिव्ह बोलताय, की "अरे, तू का इथे जन्माला आलास? की इथे का वाढतोयस? तू मरून जा." असं तुम्ही एका झाडाला कंटिन्युअसली 12 दिवस बोलून बघा आणि एका झाडाला तुम्ही गायत्री मंत्र म्हणून बघा किंवा एखादा छान विचार करा, "तू खूप छान आमच्या इथे वाढतोयस, अजून वाढ." तर तुम्हाला असं दिसेल विथिन 10 डेज एक झाड मरून जाईल. चांगलं झाड सेम तुम्ही यू आर प्रोव्हायडिंग द सेम न्यूट्रियंट्स. यू आर प्रोव्हायडिंग द सेम एन्व्हायर्नमेंट. बट स्टिल यू विल ऑब्झर्व्ह दॅट की एक झाड मरून गेलं आणि एक झाड जास्त वाढतंय. ओके. तर हे का होतं, की झाडांना जशा भावना असतात, ओके, त्या भावनांमुळे त्यांना कळतं आणि ते हिरमुसून जातात. त्याच पद्धतीने समजा तुम्ही मिस्टरांना किंवा तुम्ही बायकोला सारखं क्रिटिसाइज करत असाल किंवा सारखं बोलत असाल,
तर मग कुठेतरी तणाव वाढतो, कुठेतरी उलट जे जे चांगलं होणार असतं ते पण डाऊन होऊन जातं आणि ती व्यक्ती मग अजून निगेटिव्ह मध्ये चालत जाते. आणि जो मी रेफरन्स दिला वनस्पतींचा, तो मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये वनस्पती प्रयोग नावाचं पुस्तक आहे आणि ते गणपतीच्या दिवसात पण वनस्पतीचा गणपती बनवतात. ओके. तर खूप मोठं सायन्स आहे. कोणाला अजून उत्सुकता असेल तर सांगा, मी ते पुस्तक तुम्हाला रेफर करेल. तर प्रेम कौतुकाने वाढते, टीकेने नष्ट होते. तर शक्यतो नेव्हर क्रिटिसाइज. ओके. तुम्ही कौतुक करून त्या गोष्टी सांगा किंवा इनडायरेक्टली पण, "अरे, आपण असं करू शकलो असतो." मीच्या जागी आपण जर वापरलं किंवा तूच्या जागी आपण असा शब्द वापरला, तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात. आणि तिथे त्या व्यक्तीला अपराधीपणा नाही वाटत. कारण बऱ्याच गोष्टी सगळ्यांकडनं चुका होत असतात. आणि जेव्हा आपण दुसऱ्याला डायरेक्टली कंडेम करतो किंवा कल्प्रिंट बनतो, तर ते नाही आवडत कोणाला. कोणाला आवडेल, की "यार मला कल्प्रिंट म्हटलेलं." त्यापेक्षा "अरे आपल्याकडनं हे चुकलं बरं का, आपण असं करूया." तर याच्यामुळे पण बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात. त्यानंतर एक पुढची गोष्ट त्यांनी सांगितली, एक 10 मिनिटं एक्सटेंड होईल फक्त. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, की "माझे पती खूप रागीट आहेत, माझ्याकडे लक्ष देत नाहीत." अशी एक अशी कंप्लेंट होती. एकीची कंप्लेंट होती. मग मर्फींनी तिला सांगितलं, की "रोज रात्री हा विचार कर, की माझे पती प्रेमळ आहेत, समजूतदार आहेत, दयाळू आहेत. आमचे नाते आनंदी आणि शांत आहे." मी दररोज हा विचार करू लागली. म्हणजे ती नंतर तिने विचार करायला लागल्या. जसं जोसेफ मर्फीने सांगितलं, की "तू पॉझिटिव्ह विचार कर. तू जसे आहे तसा नको विचार कर. तुला जसे हवेत तसा विचार कर." आणि ती रोज तसा विचार करायला लागली आणि काही आठवड्यातच त्याचा स्वभाव बदलला. तिच्या पतीचे वागणेही बदलू लागले आणि तिचं द वे ऑफ टॅकलिंग विथ द हसबंड अल्सो चेंज्ड. आणि ती असं म्हणते, की मला काय सुचलं माहीत नाही, पण मी बऱ्याच गोष्टी अशा वेगळ्या पद्धतीने टॅकल करायला लागले. जसं फॉर एक्झाम्पल सांगायचंय, की बऱ्याच वेळेस वाद काय व्हायचे, की नवरा थकून यायचा. ओके. आणि ही दिवसभर घरी एकटी असायची. आता एकटी असल्यानंतर द प्रॉब्लेम काय व्हायचा, की आल्यानंतर ती लगेच रागवायला सुरुवात करायची, की असं झालं, तसं झालं, तो गॅस संपला होता, हे झालं, ते झालं आणि मला माझा फोन उचलला नाही असं. आणि तो आल्यानंतर तो सतनपून जायचा, की मला हेच काम आहे का? ओके. पण मग हे जेव्हा ती प्रार्थना करायला लागली, नंतर तिला कळलं, अरे मी थोडं अजून संयमाने घेतलं. आल्यानंतर जेवतील, चहा-पाणी पितील किंवा पाणी पितील आणि त्यानंतर मी हळूच त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगेन. मग ऑटोमॅटिक तिला काय सुचलं, ती तशा पद्धतीने बोलायला लागली आणि त्यांच्यातले संबंध बरेच सुधारले, की "अरे हां, ही खूप शांततेत सांगते. चला आपण पण शांततेत उत्तर देऊ." मग बऱ्याच गोष्टी या शांततेत समजून घेतल्या, उत्तर दिल्या तर सॉल्व्ह होतात. तर अशा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला समजल्या किंवा त्या पद्धतीने त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सो जेव्हा आपण आपले अवचेतन मन बदलतो, तेव्हा संबंधही बदलतात. म्हणजे अवचेतन मनावर हेच आहे, की सबकॉन्शियस माइंड चेंज झालं, की ऑटोमॅटिकली आपलं पर्स्पेक्टिव्ह पण बदलतो. ओके. पर्स्पेक्टिव्ह हा खूप शब्द महत्वाचा आहे आणि कॉम्प्रिहेन्शन पण म्हणता येईल त्याला, की आपण सबकॉन्शियस माइंडला काय आज्ञा देऊन ठेवल्या त्यानुसार तो सिच्युएशनला ॲब्सॉर्ब करतो. समजा मी असं ठरवलं, की पुढचा हा चोरच आहे. तर त्याने काही जरी इकडे-तिकडे बघितलं, तर मी म्हणणार, "अरे हां, काहीतरी वेगळं काहीतरी तो बघतोय बरं का," असं. तेच जर मी सांगितलं, "नाही, पुढचा खूप दयाळू माणूस आहे, खूप काइंड आहे." मग ऑटोमॅटिक आपण त्याच गोष्टी ऑब्झर्व्ह करायला लागतो. मग नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला कल्प्रिंट ठेवू नये. कल्प्रिंट म्हणजे हा तू असाच आहे, असा काही शिक्कामोर्तब करू नये. जर तुम्ही तसा शिक्कामोर्तब केला, तर तुम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलंय, की तुमचा नवरा असाच आहे, तुमची बायको अशीच आहे. असं जेव्हा तुम्ही डिक्लेअर करतात, तर मग प्रॉब्लेम वाढत जातात. ते कधी सुधारत नाही. तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी भांडणं बघितली असतील किंवा त्या फेजमधनं गेलाही असाल, इन्क्लुडिंग मी. तर त्याच्यामध्ये असं होतं, की मग असं वाटतं हे संपेल का नाही? मग कुठेतरी डिव्होर्स घ्यावा का काय? अशाकडे जातं. मी हा शब्द का वापरला? कारण की इथे त्यांनी दिलंय डॉक्टर जोसेफ मर्फीने, की डिव्होर्स घ्यावा की नाही? मग त्यांनी ते सांगितलंय, की तो इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे प्रत्येकाचा. पण डिव्होर्स केव्हा घ्यावा त्याच्याबद्दल ते सांगताना असं सांगतायत, की समजा तुमचा नवरा तुम्हाला मारत असेल किंवा दारू पिऊन येत असेल किंवा ड्रग एडिक्ट असेल आणि अशा गोष्टींमध्ये तुम्हाला असं वाटतं याच्यात पर्याय नाहीये. ओके, तर तुम्ही तो विचार करू शकता, की खूपच बुवा हाय याला गेलंय. पण जनरल तुमचं जर हे चाललंय, की जनरल छोट्या-छोट्या गोष्टी आहे, की ज्या त्यांनी शब्द वापरला, की इगो प्रॉब्लेम असतो. बऱ्याच वेळेस, की प्रत्येक वेळेस मनं एकमेकांची सांभाळून घ्यायची असतात. बऱ्याच वेळेस बायकोचं फक्त ऐकून घ्यायचं असतं किंवा तिला फक्त बोलायचंय, फक्त ऐकून जरी घेतलं, ते असतं. तिसरं त्यांनी महत्त्वाचं कारण दिलंय, डिव्होर्स होण्याचं, ते म्हणजे बायकोला किंवा पतीला दे वॉन्ट व्हॉट दे से अटेन्शन. त्यांना अटेन्शनची गरज असते. मग बायको समजा बायकोला जर अटेन्शन मिळत नसेल, तर ती मुद्दामून भांडते. मग मुद्दामून काहीतरी फोडेल, मुद्दामून काहीतरी रागवेल. कारण तिला हवं असतं, की माझ्याकडे अटेन्शन असावं. जसं बिल क्लिंटन यांच्या पत्नीचं त्यांनी सांगितलं. बिल क्लिंटन यांच्या पत्नीचं असं होतं, की
तिचं म्हणणं होतं की माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे आणि त्या डेंटिस्टच्या अपॉइंटमेंटला आहे ना की मला तू माझ्या बरोबर पाहिजे. बिल क्लिंटन आता बऱ्याच नावाजलेत ते, पण ते अमेरिकेचे प्रेसिडेंट होते. आणि तर ते त्यांच्या बायकोने सांगितले, नाही माझी दाताची अपॉइंटमेंट आहे, तू मला माझ्या बरोबर पाहिजे. मग तो म्हटलं ठीक आहे मी येतो. आणि मग ते ऑपरेशन करायला लागले. आणि ऑपरेशन करायला लागले आणि तेवढे त्यांना काहीतरी फोन आला, हे निघून गेले. तर त्या बाईनी पूर्ण ऑफिस डोक्यावर घेतलं, म्हणजे तुम्ही गेलेच कसं काय. म्हणजे द थिंग इज दॅट की प्रेसिडेंटची पत्नी ती सुद्धा एवढी भांडली का, तर मला नवरा माझी जेव्हा डेंटिस्टची अपॉइंटमेंट असेल माझ्या बरोबर पाहिजे. मग शी वॉन्ट अटेन्शन की तू माझ्या बरोबर आहेस आणि तू एवढा वेळ मला दिलायस की मला काही हेल्थ इश्यू झाला की तू मला एवढा वेळ दिलाय. मग द थिंग इज दॅट की दे वॉन्ट अटेन्शन. ओके, दे वॉन्ट अ टाइम. टाइम एक वेळेस तुम्ही ठीक आहे मॅनेज करू शकता, पण अटेन्शन की हा तू जे करतोयस त्याच्यावर माझं लक्ष आहे आणि तुला जे बोलायचं हा मला कळतं, यू आर इक्वली इम्पॉर्टंट टू मी. ओके. असं जेव्हा तुम्ही तुमच्या पतीला किंवा पत्नीला सांगतात तेव्हा अर्धे प्रॉब्लेम्स कमी होतात, असं डॉक्टर मर्फी सांगतात. हे सगळं मर्फीच सांगतात बरं का. नाहीतर तुम्ही म्हणा की मी एवढा मोठा झालो का सांगायला. नाही नाही, तसं काही नाहीये. आय एम ऑल्सो लर्निंग अ लॉट थ्रू दिस बुक. त्याच्यानंतर ते असं सांगतायत, ठीक आहे. तुम्ही दृष्टिकोन बदला आणि समोरच्याचा प्रतिसादही बदलेल. त्याच्यानंतर मला एक दोन गोष्टी फक्त ऍड करायच्या म्हणून मी थोडं होल्ड करतो याच्यामध्ये अजून. अनेक लोक सतत म्हणतात मला नवरा बदलवायचा आहे किंवा म्हणजे डिवोर्स घ्यायचा आहे किंवा मला पत्नी बदलवायची आहे. आपण दुसऱ्या व्यक्तीला बदलू शकत नाही, आपण फक्त स्वतःचे विचार बदलू शकतो. म्हणजे जसं एक कथा त्यांनी सांगितलं की त्याचे 3 लग्न झाले, पण तिन्ही लग्नामध्ये ती भगिनी किंवा तो सॅटिस्फाय नव्हते, की त्यांना असं वाटायचं नाही हा इज नॉट परफेक्ट पार्टनर. म्हणजे 3दा डिव्होर्स होऊन सुद्धा. मग डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, की परफेक्ट तुम्हाला कधीच कोणी भेटणार नाही. परफेक्ट तुमचे विचार असले पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही एकमेकांशी जुळून घेणार आहात. ओके. तर आपण दुसऱ्या व्यक्तीला बदलू शकत नाही. आपण फक्त स्वतःचे विचार बदलू शकतो. तो मला कधीच समजून घेत नाही असं म्हणण्याच्या ऐवजी माझा जोडीदार मला समजतो आणि माझा आदर करतो, असं आपण म्हणायला पाहिजे. आणि असं जेव्हा तुम्ही सारखं-सारखं म्हणाल, की तो मला समजून घेतो, तो माझा आदर करतो, तर खरंच त्या गोष्टी त्या पद्धतीने बदलायला लागतात. जोडीदार बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःच्या विचारांमध्ये बदल करा. आणि बऱ्याच वेळेस खरं सांगू का, त्या विचारांवरच गोष्टी असतात, की आपण काय विचार करतो. त्यावरच आपली लाईफ ही ठरत असते, आपलं रिलेशन ठरत असतं. आणि इथे त्यांनी 2 शब्द वापरले. एक म्हणजे ऑनेस्टी अँड सिन्सिअरिटी. तर आजकालच्या जर याच्यामध्ये बघितलं, तर बाकीच्या गोष्टी इतक्या वाढल्यात. त्यामुळे ऑनेस्टी अँड सिन्सिअरिटी कमी असल्यामुळे मग ह्या नवीन जोडप्यांमध्ये सारखे भांडणं असतात. त्यातला मोबाईल हा विषय तर खूप गहन आहे. जोसेफ मर्फीनी इथे सांगितला नाहीये. तर मोबाईलमध्ये पण अशा गोष्टी आहेत, की अ, काही मेसेज आहेत, काही कॉल आहेत. तर लग्नानंतर पण ह्या सगळ्या गोष्टी चालू असल्यामुळे काय होतं, की विश्वास राहत नाही. तो माणूस इन्सिक्युअर राहतो. आणि मग तो सारखा विचार करत राहतो, "अरे, मग हा फोन कोणाचा असेल?" ओके. किंवा ती विचार करते, "हा फोन कोणाचा असेल?" मग हे सारखं-सारखं डोक्यात चालत राहतं. मग ते ते पूर्ण इमॅजिनेशन तसंच होतं, की या पद्धतीचं असेल का? आणि मग तशाच घटना घडतात. किंवा काही वेळेस चुकीचा अझम्पशन्स होतात आणि मग भांडणं होतात आणि मग डिव्होर्स होतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी विचारांमधनंच सुरू होतात. मग एक तर पूर्ण विश्वास ठेवा. आधीच लग्न करताना तुम्ही कमिट करा एकमेकांना, की नाही वी आर गोइंग टू बी लॉयल विथ ईच अदर. आता ह्या गोष्टी फॅक्ट आहेत म्हणून मला ऍड कराव्या लागतात. तिसरी गोष्ट यासाठी मनशक्ती प्रयोग केंद्राने काय केलंय, विवाहपूर्वक जुळवणूक चाचणी म्हणून आहे. तर त्यांच्यामध्ये असं सांगतात, की तुमचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाला, आता आम्ही लग्न करणार आहेत म्हणून नाही. लग्न तुमचं ठरलं, सुपारी वगैरे झाली. तर तुम्ही लोणावळ्याला मनशक्ती केंद्रात भेट देऊ शकता आणि तिथे तुमची विवाहपूर्व चाचणी होते. मग त्याच्यामध्ये तुमच्या दोघांच्या पर्सनॅलिटी बघितल्या जातात. मशीनद्वारे असतं ते. बघितलं जातं. मग तुमचा स्वभाव कळतो. आणि मग तो जुळून घेण्यासाठी अजून तुम्ही काय करू शकता, याचं काउन्सिलिंग होतं. त्याला अर्धा ते 1 तासाचं काउन्सिलिंग होतं. आणि याचा इतका फायदा होतो, की त्यांना कारण दोन्ही पार्टनरचे अपेक्षा वेगवेगळ्या असतात. की आणि ह्या अपेक्षा लग्नानंतर कळतात, की "अरे बापरे! हां, याच्या अशा अपेक्षा होत्या आणि मी तर असा आहे." आणि मग सगळं भांडण सुरू होऊन जातं. त्यापेक्षा ते लग्नापूर्वी अजून कसं, कारण ते आधी सांगितलं जातं, की असं नाहीये, की विवाहपूर्व जुळवणुकीला तुम्ही गेले आणि तुमचंच भांडण झालं. तसं नाही होत आहे. एकदा तुमचा पक्का निश्चय झाला लग्न करायचंय, तर तुम्हाला तिथे समजून दिलं जातं, की तुम्हाला याचा स्वभाव असा आहे, याचा स्वभाव असा आहे, तुम्हाला जुळवून घ्यावा लागेल. आणि इव्हन तुम्ही कोणाशी जरी केलं, तरी कुठल्या ना कुठल्या गोष्टीला तुम्हाला जुळूनच घ्यावं लागतं. तर मग तो विषय सांगितला जातो. आणि लग्नानंतर 3 महिन्यानंतर विवाह उत्तर जुळवणूक केली जाते. म्हणजे असंही बऱ्याच वेळेस होतं, की लग्न होऊन 30-30 वर्ष होतात, तरी नवरा-बायकोचे मनं जुळलेले नसतात.
तर मग ते मन जुळवण्याचं काम पण मनशक्ती प्रयोग केंद्र वैज्ञानिक रीतीने करते. ओके. खूप डीप संस्था आहे, त्यामुळे मी बऱ्याच वेळेस असा उल्लेख करत असतो. गेल्या 70 वर्षापासून ती काम करते आणि अतिशय डीप स्टडी त्यांचा सगळ्या विषयांवर आहे. हां, म्हणजे जन्मच्या अवस्थेपासून म्हणजे जन्मपूर्व संस्कारापासून तर मृत्यू पश्चात जीवन आहे का? इथपर्यंत त्यांचा अभ्यास त्यांनी केलाय. त्यातला हा एक विषय आहे, विवाहपूर्व जुळवणूक आणि विवाह उत्तर जुळवणूक. ओके. तर त्या गोष्टी पण तुम्ही अधिकची माहिती लागली तर अ, नंतर घेऊ शकता तुमच्या ह्याच्यामध्ये आणि त्याचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता. आता पुढचा जो मला मुद्दा शेवटचा घ्यायचा आहे ना, मी तोच घेतो. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. पण तो मुद्दा मला घेणं मी मुद्दामून ठेवलं होतं, की मला तो घ्यायचाच आहे मुद्दा. त्यातला हा मुद्दा असा आहे, की द ग्रेट मिस्टेकच्या अंडर दिलाय. ग्रेट मिस्टेक म्हणजे काय? की इट इज अ ग्रेट मिस्टेक टू डिस्कस युअर मॅरिटल प्रॉब्लेम ऑर डिफिकल्टीज विथ द नेबर्स अँड रिलेटिव्हज. हां, तर हा मुद्दा असा आहे, की आपण बऱ्याच वेळेस काय करतो, आपल्या घरातले जे काही प्रॉब्लेम असतील, घरातले म्हणजे नवरा-बायकोमधले जे काही प्रॉब्लेम असतील, ते आपल्या रिलेटिव्हला किंवा फ्रेंडला सांगतो. तर धिस इज अ बिग ब्लंडर वी आर डुइंग. तर ती करू नका असं डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात. कारण काय होतं, की ठीक आहे बायकोला वाटलं, की हा नवरा मला त्रास देतो किंवा नवऱ्याला काही अक्कल नाहीये किंवा नवरा असाच आहे, तसाच आहे. ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा ती ती गोष्ट तिच्या आईला, तिच्या मैत्रिणींना किंवा घरातल्यांना बाकीच्यांना सांगते, तर त्या व्यक्तीकडे बघण्याचा बाकीच्यांचा दृष्टिकोन पण तसाच होतो. आणि मग ते काय होतं, की बाकीच्यांचे सबकॉन्शियस माइंड पण तसाच विचार करायला लागते, की हा माणूस तसाच आहे. त्यामध्ये जर तो नवऱ्याचं थोडं जर नॉलेज कमी असेल आणि त्यांनी बाय चान्स असं ॲक्सेप्ट केलं, की मी तसाच मूर्ख आहे, तर तो खरंच तसा वागायला लागतो. ओके. मग यासाठी द थिंग इज दॅट, की तुम्ही तसं एन्व्हायर्नमेंट क्रिएट करू नका. तुमचे प्रॉब्लेम तुमच्यापर्यंतच ठेवा. बाकीच्यांना सांगताना तुम्हाला जसा नवरा हवाय तसं गोष्ट सांगा. कारण अनलेस अँड अंटिल की तुम्हाला डिव्होर्स घ्यायचा आहे, तोपर्यंत ह्या गोष्टी गरजेच्या नाहीच आहे. तर तुम्हाला ही कळलं पाहिजे, की लग्न हे म्हणजे कॉम्प्रोमाईज तुम्हाला कॉम्प्रोमाईज इन द सेन्स ॲडजस्टमेंट तुम्हाला करावी लागते. याला पर्यायच नाही, की कोणी कुठलाही श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, हे ॲडजस्टमेंट एकमेकांना करावीच लागते. मग असं करताना जेव्हा आपण एकमेकांना क्रिटिसाइज करतो आणि ती क्रिटिसिझम आपण बाहेरच्यांना सांगतो आणि त्याच्यामध्ये समजा बाहेरच्या लोकं पण तसाच विचार करायला लागतात, तर तो इफेक्ट आपल्यावर पडतो आणि ते आपल्या संसारामध्ये उलट अजून भांडणं वाढायला लागतात. तुम्ही आतापर्यंत आजपर्यंत एकही असं जोडपं पाहिलं नसेल, की जे बाहेरच्यांना सांगतायत, की आमच्या दोघांमध्ये भांडणं होत आहेत, त्यांच्यामध्ये भांडणं मिटलेत. असं होत नाही. त्यामुळे शक्यतो बाहेरच्यांना तुमच्या भांडणामध्ये अजिबात इन्व्हॉल्व करू नका. मुळात भांडणं जे असतील किंवा त्यातले प्रत्येकामधले गुणदोष असतील, ते गुणदोष कसे कमी करता येईल हे दोघांनीच त्याच्यावर विचार करा. दोघांनी ते समजून घ्या आणि रिलेटिव्हजला किंवा फ्रेंड्सला त्याबद्दल तुम्ही सांगू नका. असं डॉक्टर जोसेफ मर्फी क्लिअर लिहून सांगतात. अजून 2 लाईन वाचतो. सपोज फॉर एक्झाम्पल वाईफ टेल अ नेबर, "जॉन ट्रीट्स माय मदर abnominally, drink to excess and is constantly abused and insulting. This wife is degrading and belittling her husband in eyes of everyone she speak." समजा तो नवरा सर्टन काही गोष्टी त्रास देतोय, हे सगळ्या गोष्टी करतोय. आणि ती नेबरला सांगते, तर लोकांच्या नजरेमध्ये पण तो खाली उतरतोय. Moreover, as she discuss and dwell upon the shortcoming of her husband, she is actually creating this state within herself. आणि जेव्हा ती असं सारखं सगळ्यांना सांगते, तर शी इज गिव्हिंग द सिग्नल्स टू हर सबकॉन्शियस माइंड की रिअली माय हसबंड इज लाइक दिस. And if the subconscious mind accepted he is like this, he will create the same scenario, or he will create, or that subconscious mind attract the same scenario in her life. So she is actually creating this state within herself. Who is thinking and feeling it? She is. And as you think and feel, you are. मग हे सांगते ती किंवा तो दुसऱ्यांना सांगतोय. म्हटलं ते सांगताना मी फील पण करतोय ना. आता सांगताना आपण काही असं नॉर्मली सांगत नाही. आपण सांगताना मग ॲक्टिंग-बिक्टिंग करून सगळं सांगतो. आणि मग हे सांगताना जेव्हा आपण सांगतो, तेव्हा आपण फील पण करतो. आणि जो फील करतो त्याला मग त्या गोष्टी परत-परत त्याच गोष्टी होतात आणि सबकॉन्शियस माइंड ते ॲक्सेप्ट करतं. त्यामुळं नेव्हर डू दॅट मिस्टेक. इव्हन मी पण काही तशा मिस्टेक केल्या आहेत. तर त्यानंतर मला कळलं की नाही आपण पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे. जेव्हा मी द सिक्रेट वाचलं त्यानंतर मला खूप प्रकर्षाने जाणवलं, की आपल्याला जे हवं ते आपण मागतच नाहीये. आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होतोय त्या गोष्टीविषयी 100 वेळेस बोलतोय. त्याच गोष्टीविषयी आपण भांडतोय. ते मी लगेच स्टॉप केलं. आणि नंतर विचार केला नाही मला काय हवंय? जस्ट आय विल टॉक टॉक ऑन दॅट सब्जेक्ट.
ओके, आय विल थिंक ऑन दॅट सब्जेक्ट. आणि नंतर असं अशा काही गोष्टी घडतात की मला कळतं की अरे ह्या गोष्टी इग्नोर करायच्या, ह्या गोष्टी सिलेक्ट करायच्या. आणि त्यामुळे बऱ्यापैकी शांतता भेटते. आणि वेन यू आर इन पीस ॲट युअर हेड, ओके, तर तुमची ऑटोमॅटिक आर्थिक प्रगती होते, ऑटोमॅटिक तुमच्या सगळ्या प्रगती होतात. आणि हे सगळ्यांसाठी आहे. म्हणजे नवरा बायकोनी जितक्या लवकर समजून घेतलं की तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कमतरता असू द्या, पण जर तुम्ही दोघं एकत्र असाल, तर त्यात सांगितलंय जसं तुम्ही दोघं एकत्र असाल आणि एकत्र म्हणून काही काम करत असाल, तर तुमच्या ज्या कमतरता त्या भरून निघतात. ओके. जर फायनान्शियल काही अडचण असेल आणि तुम्ही एकमेकांना जर साथ दिली आणि सांगितलं की नाही आपल्याकडे खूप पैसा येतोय, आपण खूप छान पद्धतीने पुढे जातोय, ऑटोमॅटिकली त्या गोष्टी येतात. इव्हन आता इथे जे सीनियर असतील त्यांनी बघितलं असेल, तर असे कितीतरी जोडपे आपण बघितलेले असतील, की जेव्हा लग्न झालं तेव्हा साधे खायला पैसे नव्हते. ओके. पण त्या दोघांनी काय संसार केला काय माहिती? दोघं जास्त शिकलेले नव्हते. आज त्यांनी 1 करोडचा बंगला बांधला. ओके. आज गाड्या घेतल्या. आज कितीतरी खूप छान मुलांना शिकवतायत. असं सुद्धा झालंय. आणि तुम्ही अशी लोकं बघितली असेल, ते ऑलरेडी गर्भश्रीमंत आहेत. ओके. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, पण नवरा-बायकोचंच जुळत नाही. बायको नवऱ्याची काळजी घेत नाही, नवरा बायकोची काळजी घेत नाही. आणि आज आहे तर सगळे ते भांडतातच आहे. त्यांच्या घरी गेले की भांडणच असतं. पैशाची कमीच नाहीये, पण इतके भांडणं आहेत की दोघांना शांतता नाहीये. आणि दोघांची पण प्रगती नाही, कारण दोघांना आता काही ना काही आजार झालेले आहेत. असंही होतं. द थिंग इज दॅट की तुम्ही नवरा आणि बायकोनी एकत्र आपण एक आहोत असं जाणून मग पुढे जायचंय, ना की डिफरंट. म्हणजे तेच सांगितलंय, द टू सबकॉन्शियस माइंड आर वन राइट नाऊ. आणि आपण ज्या सगळ्या गोष्टी आता पुढे म्हणून जातो आहोत असं करा. तर सो यू डोंट डू क्रिटिसिझम, क्रिटिसाइज ईच अदर. हे सगळं सबकॉन्शियस माइंड ऐकत असतं. तुम्हाला जे हवंय ते फक्त तुम्ही अट्रॅक्ट करा आणि काही खूपच कमी दिवसामध्ये त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळतील. तर एवढं माझं फक्त ग्रास्पिंग होतं, ते मी सांगू शकलो. आता तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतंय, तर ॲड ऑन तुम्ही नक्की करा. अजून काही मुद्दे ॲड करायचे ते कृपया सांगा. काही चुकलं असेल माझं बोलताना, तर ते तुम्ही करेक्ट करू शकता. जस्ट दॅट्स ऑल फ्रॉम मी. येस, तुम्ही बोलू शकता आता. थँक यू. येस, प्रियदर्शिनी मॅडम बोला. थँक्यू डॉक्टर राहुल. हे बऱ्यापैकी क्लॅरिटी आहे या बुकमध्ये मॅनिफेस्टेशन आणि गार्डिंग टू द येस. पार्टनर. त्यात मला एक असं ऍड करावं असं वाटतं. माझ्या एक कोच आहे, म्हणजे त्या प्रोडक्टिव्हिटी आणि त्या हे पण आहे, म्हणजे पुण्यातच आहे, मॅरेज काउन्सिलर आहे. तर त्यांनी एक बुक शेअर केलं होतं, ते पीडीएफ फॉर्म मध्येच आहे. हं. तो एक लव्ह लँग्वेजेसचा कन्सेप्ट आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं की 5 प्रकारचे लव्ह लँग्वेजेस असतात आणि एका व्यक्तीचे मल्टिपल पण असू शकतात. तर हं. ते जर जाणून घेतलं आपण आधी, तर समजा आता कोणाला अप्रिसिएशन आवडतं, कोणाला गिफ्ट्स आवडतात, कोणाला अजून सपोर्ट, तर असे 5 असतात. आता ते जर का समजून घेतलं, तर तो एक खूप मोठा सपोर्ट होतो. म्हणजे नातं हं. चांगल्या पद्धतीने पुढे नेण्यामध्ये. अरे वाह! ग्रेट. ते ते पुस्तक बुक नक्की शेअर करा आमच्याबरोबर. नाव तरी शेअर करा. हो. हं. नाही, मी पीडीएफ शेअर करेन ना. नक्कीच, तुम्हाला नक्की. मेसेज. येस. छान. धन्यवाद. अजून कोणाला काही ॲड ऑन करायचंय? ओम सर, काही ॲड करायचंय तुम्हाला? सर नाही तुम्ही सर, एकदम एक्सप्लेन परफेक्ट आहे. नेहमीप्रमाणे छानच केलेलं आहे. ओके. आणि तसं पण हा विषय खरंच खूप गहन आहे. गहन आहे तो खूप. म्हणजे तो मांडणं त्यात म्हणजे असं आहे. हां. त्यात तसं म्हणजे तुम्ही सुरक्षित अंतर राखा असं म्हणत डिस्क्लेमर पण दिलं की हे विचार मर्फींचे आहेत. सो येस, येस. बरोबर आहे. त्याच याच्याने मी पण म्हणेन की तुम्ही छान आज एक्सप्लेन केलं. टॉपिकही खूप डीप आहे, किंवा आपण यू कॅन से की त्याला खूप पैलू आहेत एकतर. हो, हो. त्यामुळे तरी त्यातल्या त्यात मर्फींनी बऱ्यापैकी सगळ्या बाजू कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विच आर हेल्पफुल फॉर एव्हरीवन. ज्यांचं झालंय आणि ज्यांचं व्हायचंय अशा दोघांसाठी ते उपयुक्तच आहे. उपयुक्तच आहे. खरंच. नथिंग टू ऍड फ्रॉम माय साइड दिस टाइम. ओके मॅम. चालेल. येस. ओम थँक्यू. सर, काही ॲड करताय तुम्ही? नाही सर, ऍड तसं काही नाही, जस्ट फीडबॅक देतो एक. खूपच हां. छान म्हणजे झालं सेशन. आणि आपण रोज क्लब म्हणजे जॉईन होतोय, त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी राहते. जर येस. मी जर ऑडिओ बुक ऐकतो युट्यूबवर, तर एक दिवस ऐकतो, नंतर एक हफ्त्यानंतर ऐकतो, पण रोज जॉईन झाल्यामुळे आपली कन्सिस्टन्सी बिल्ड झालेली आहे सगळ्यांची. येस, येस. बरोबर आहे. येस.
तर तेच त्याचंही महत्व भरपूर आहे. रोज कन्सिस्टंटली आपल्याला नवीन गोष्टी ऍड ऑन होत आहेत. आणि बुक क्लबचं म्हणजे मला पर्सनली काय आवडतं माहिती का, की ॲज आय एम अ टीचर, की बऱ्याच वेळेस टीचिंगमध्ये काय होतं, की रोज एकच टॉपिक असतो किंवा एकच पॅटर्न असतो, तो शिकवायला वेळ लागतो. पण रीडिंग क्लबमध्ये काय होतं, की मी सुद्धा क्युरियस असतो, की आज मला वेगळं काहीतरी एक्सप्लेन करायचं आहे किंवा वेगळं काहीतरी वाचायचंय. आता जो एक्सप्लेन करायचा असतो भाग तो सकाळी मी 5 ते 6 मध्ये वाचतो आणि ते वाचताना पण इमॅजिन होऊन जातं, की अरे आज काय वाचायचंय? मग ती क्युरिओसिटी असते आणि त्यामुळे बोर नाही होते असं रीडिंग क्लबमध्ये. आणि जसं ओम सरांनी पण सांगितलं, ओम सर आधीपासून जॉइन होत आहेत. त्यांनी सांगितलं, की पहिल्यांदा एवढी कन्सिस्टन्सी आम्ही बघतोय. एवढं कन्सिस्टंटली एखादा क्लब रन होतोय. नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं, 8 दिवस चालला, बंद झाला. पण याच्यामध्ये मुळातच आपल्याला रोज नवीन गोष्टी मिळतात. त्यामुळे सगळ्यांची क्युरिओसिटी, अरे आज काय टॉपिक असेल? असं मिळतंय आणि बाकी तुम्ही पण खूप छान गोष्टी शेअर करताय. त्यामुळे अजून त्याच्यामध्ये रंगत येते. येस, वर्षाताई बोला. माईक ऑन करा तुम्ही. बोलतायत का? आस्क टू अनम्यूट असं म्हटलंय त्यांनी. येस, बोलताय म्हणजे बहुतेक तुमचा माईक ऑन नाहीये. माईक ऑन केला तर बोलता येईल तुम्हाला. ठीक, बहुतेक त्यांना ही सिस्टीम बहुतेक जमत नसावी. अ, किंवा चुकून हात झाला असेल, हरकत नाही. तर इथे सगळ्यांनी बराच वेळ दिला. ओके. आणि छानपैकी ऐकून घेतलंय आणि खरं रिस्की टॉपिक होता. कारण लग्न माझंही झालेलं आहे, त्यामुळे मला प्रॉब्लेम्स माहिती आहेत सगळे. आणि डॉक्टर मर्फी बऱ्याच गोष्टी मलाही इनडायरेक्टली सांगतायत, सगळ्या गोष्टी अशा-अशा झाल्या पाहिजेत. त्यामुळे खूप छान वाटलं आणि मी सुद्धा करेल ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करेल आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा त्या नीट समजून फॉलो करा. नक्कीच छान पद्धतीने आपलं आयुष्य घडेल. तर परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद, 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 धन्यवाद. इथे आपण थांबतोय. येस, थँक्यू सर. येस.